श्री प्रस्था बिल्डिंग नंबर 70च्या चेअरमनची कमाल, बाहेर चॅनल टाकून केले अवैध बांधकाम। नालासोपारा पश्चिम येथे श्री प्रस्था म्हणून खूप मोठे कॉम्प्लेक्स आहे। यामध्ये श्री प्रस्था बिल्डिंग नंबर 70 ही 3rd रोडवर आहे। ही बिल्डिंग जवळजवळ 35 वर्षे जुनी असून ती सध्या जर्जर झाली आहे। तसेच या संपूर्ण बिल्डिंगला आतून तसेच बाहेरून तडा गेल्यामुळे तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन नाईलाजाने राहत आहेत। या बिल्डिंगची डागडुजी केली तर नागरिकांची भीती कमी होऊ शकते, परंतु येथील सोसायटीचे कमिटी मेंबर म्हणजे चेअरमॅन व खजिनदार हे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून मनमानी कारभार करतायत। या बिल्डिंग मधील चेअरमॅन श्री शर्मा याने तर चक्क बी विंग मधील त्याचे दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 203 ला लागून बाहेर लोखंडी चॅनल टाकून 7 फूट बाय 6 फूट एक एक्स्ट्रा अनधिकृत रूम पाडलाय आणि हा रूम बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर वरती असल्यामुळे बिल्डिंग मध्ये येता जाता कधीही कोसळून पडू शकतो। या भीतीने रहिवाशी वावरत आहे, म्हणजे एक प्रकारचे मृत्यूला आमंत्रणच आहे। तसेच सोसायटीचे खजिनदार यांनी तर चक्क गटार लाईनवर बांधकाम करून एक रूम पाडलाय। तसेच हे दोन्ही पदाधिकारी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन मनमानी व दांडगेशाही करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी करतायत। या अनधिकृत बांधकाम बाबतच्या अनेक तक्रारी संबंधित कार्यालयात करून देखील कोणतीही कार्यवाही न करता केवळ कार्यालयातून आश्वासने मिळतात। त्यामुळे तक्रारदारांची पंचायत झाली असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या अनधिकृत बांधकामाबाबत बिल्डिंगमधील रहिवाशी श्री संजय पांडे यांनी 2024 मध्ये वसई रजिस्टर ऑफिस, सहाय्यक आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका तसेच उपनिबंधक वसई यांना करून देखील कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे अवैध बांधकाम करणारे शेफारले असून ते तक्रारदारांना तू आमचे काही करू शकत नाही, आमची वरपर्यंत ओळख आहे, तुला बघून घेऊ अशी धमकी देतात। त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे या अवैध बांधकामाचा वाली कोण असा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय आणि असे कितीतरी अनधिकृत बांधकाम नालासोपारात श्री प्रस्था कॉम्प्लेक्समध्ये झाले असून कोणताच अधिकारी येथे कारवाई करू शकत नाही असा ठाम विश्वास अवैध बांधकाम करणाऱ्यांना वाटतोय। त्या नशेमध्ये ते वावरतायत, तरी सुद्धा कृपया अशा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली नाही तर न्यायिक लढाई लढून न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे यावेळी तक्रारदार यांनी सांगितले। तसेच जर या अनधिकृत बांधकामामुळे काही जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार अवैध बांधकाम करणारे माफिया आणि संबंधित कार्यालये असतील अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे।